महाकारणी तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वभूषण महामानव प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 131वी जयंती संपन्न होत आहे. शासनाच्या वतीने, समाज कल्याण खात्याच्या वतीने 6 एप्रिल ते 16 एप्रिल असा संपूर्ण 10 दिवसाचा एक सप्ताह समता सप्ताह म्हणून साजरा होत आहे. भारत आणि विदेश जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते. या जयंतीचं चित्र पाहिल्यानंतर जितका आनंद होतो तितकेच काही प्रश्न निर्माण होतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांची पहिली भेट झाली त्यावेळी दोघांच्या डिबेटमध्ये बाबासाहेब अतिशय क्रोधी होऊन महात्मा गांधींना म्हणाले की आमच्यावरती अन्याय अत्याचार इतका झालेला आहे की मला मायभूमी नाही. परंतु त्याच बाबासाहेबांनी 1920 ते 1956 केवळ 36 वर्षामध्ये सर्व भारत नव्हे तर संपूर्ण विश्व व्यापून टाकलं की त्या महामानवाचा जिथे जिथे पाऊल पडला तिथं त्यांनी समतेची क्रांती केली आणि जगभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पुतळे स्मारक उभा राहिलेले आहेत. ज्या महामानवाने मला मायभूमी नाही म्हणणं, त्यानं संपूर्ण विश्व व्यापणं ही सामान्य बाब नाही. आज जगामध्ये युनोच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल ही जयंतीचा दिवस जगाचा ज्ञान दिवस म्हणून साजरा होतो. युनोमध्ये फक्त 2च पुतळे आहेत, एक मार्चचा पुतळा आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे. आपण जर पाहिलं आजच्या घडीला तर मार्च तसे मागे पडलेत परंतु बाबासाहेब इतके पुढे आलेले आहेत. परंतु भारतामध्ये मात्र मार्क्सवाद असेल, लेनिनवाद असेल, गांधीवाद असेल, सावरकरवाद असेल आणि आंबेडकरवाद असेल, या सगळ्या वादाची इतकी खिचडी झालेली आहे की निश्चितच लोकशाहीला, धर्मनिरपेक्ष लोकशाहीला काय अभिप्रेत आहे, कोणता वाद स्वीकारावा हे कुणालाच कळत नाही, अशी एक मानसिकता तयार झालेली आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं आहे की मी तुम्हाला संविधान दिलेलं आहे, परंतु ते संविधान चालवणारी लोक जर लायक असतील तर ते संविधान देशाला उपयुक्त असेल, परंतु चालवणारे लोक जर लायक नसतील तर ते संविधान कितीही चांगलं असलं तर ते कुचकामी ठरेल. आजसुद्धा तशीच अवस्था झालेली आहे की सत्ताधारी पक्ष असतील या विरोधी पक्ष असतील यांनी खऱ्या अर्थाने या देशाचा राज्यकारभार हा धर्मनिरपेक्ष करण्याची गरज आहे. परंतु धर्मनिरपेक्षतेला फाटा मारून या देशामध्ये वास्तवतामध्ये धर्मवाद जोपासला जात आहे. ही अतिशय लोकशाहीला घातक आहे. बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी ही लोकशाही नाही आणि ही लोकशाही भविष्यामध्ये भारत देशालाच नव्हे तर जगाला घातक होईल. कारण जागतिक ज्ञान दिवस 14 एप्रिल साजरा होतो. आपण जर गुगलवरती गेलं आणि इक्वॅलिटी हा शब्द जर टाईप केला तर त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव येतं. म्हणजे संपूर्ण जग समतेचा ज्ञानदीप म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराकडे पाहते. म्हणजे जगाने लोकशाहीची, जगातली सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या भारताकडे आज संपूर्ण जग पाहते आणि त्याच लोकशाहीमध्ये मात्र फार विदारक स्वरूप पाहायला ज्यावेळी मिळतं त्यावेळी अतिशय वाईट वाटतं. आणि याचा खऱ्या अर्थानं मी कुठल्या पक्षावरती टीका करत नाही, परंतु वास्तवता, कारण ज्यावेळी बाबासाहेबांनी प्रिंबलमध्ये आम्ही भारताचे लोक, धर्मनिरपेक्ष लोकशाही, समाजवाद हे शब्द ज्यावेळी बाबासाहेबांनी त्याच्यामध्ये प्रतीत केले त्यावेळेस 87% लोकांनी त्यावेळी विरोध केलेला होता. मग त्या 87% फक्त हिंदूच होते का, तर मुस्लिमसुद्धा होते. त्या 87% लोकांना बाबासाहेबांनी इतक्या पद्धतशीर असं उत्तर दिलेलं आहे की बाबासाहेब म्हणतात भारताला ही पहिली लोकशाही नाही
भारताला मिळालेली प्राचीन लोकशाही आहे. या लोकशाहीचा आपण जर बुद्धाकडे गेलं तर 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी दासप्रथेचा अंत केलेला आहे आणि दासप्रथेचा अंत करून तिथल्या राजांना सांगितलं की शोषित पीडित समाज तुमच्या बरोबरीला जर आला तर तुमचं राज्य अजून चांगल्या प्रकारे चालेल. लोकशाहीची प्रक्रिया तिथून सुरू होते. सम्राट अशोक जर आपण पाहिलं तर सम्राट अशोकाचं राज्य केवळ आशिया खंड नाही तर जगामधल्या अनेक देशांमध्ये सम्राट अशोकाचं राज्य होतं. परंतु सम्राट अशोकाने सुद्धा एक कलमी कार्यक्रम म्हणून किंवा एक धर्म म्हणून कधीही सम्राट अशोकाने आपल्या बौद्ध धर्माचाच तुम्ही वापर केला पाहिजे, त्याच्या विरुद्ध जाता कामा नये असं कधी केलेलं नाही. एक तुम्हाला घटना सांगतो वाचनामध्ये आलेली की अनेक त्यावेळचे ब्राह्मण बौद्ध धर्म इतक्या मोठ्या प्रमाणात पसरलेला होता की त्यांचे क्रियाकर्म वगैरे काही विधी असतील ते विधी बंद पडत होते. तर त्यावेळी काही ब्राह्मणं सम्राट अशोकाकडे गेले आणि त्यांनी सांगितलं की आमच्या रोजीरोटीचा प्रश्न बंद व्हायला लागले, तुमचे लोक काहीतरी प्रॉब्लेम करतात. त्यावेळी सम्राट अशोकाने सरळ आदेश दिलेले आहेत की तुम्ही कुणालाही असा त्रास देता कामा नये, तुमचा धर्म तुमच्या मर्यादित ठेवा, ज्याला पटला तो स्वइच्छेने घेईन. सम्राट अशोकाने संपूर्ण जगावरती जे राज्य केलेलं आहे ते सगळ्या जगावर राज्य केलेलं आहे ते तलवारीने नाही तर ते बुद्धाच्या विचाराने केलं आहे. आणि बुद्धाचा विचार म्हणजेच समता आहे आणि बुद्धाचा विचार म्हणजेच लोकशाही. ही लोकशाही बुद्धापासून आलेली लोकशाही आहे. या लोकशाहीला आपण कशा प्रकारे स्वीकारतो हे आपल्यावरती अवलंबून आहे. कारण आज देशामध्ये इतकी अस्थिरता निर्माण झालेली आहे. ही अस्थिरता लोकशाहीच्या दृष्टीने आपण विचार करण्याची गरज आहे. मी थोडं आंबेडकरी चळवळीवरती येतो की कधीकधी मला असं वाटतं की काल परवाच एक मी नाव घेत नाही परंतु एका राज्यामध्ये काही अनुसूचित जातीच्या लोकांना काही कोटीचा फंड डिक्लेअर केला आणि त्यावेळेचा तिथला अनुसूचित जातीचा जो सदस्य आहे, अध्यक्ष आहे, तो इतके भारावले की त्यांनी सांगितलं की बाबा आज जर बाबासाहेब असते तर त्यांनी कुठला पक्ष स्वीकारला असता, तर आज सत्ताधारी असणारा पक्ष स्वीकारला असता. मला त्यांच्या बुद्धीची कीव येते. अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये इतकी दूरदृष्टी होती की बाबासाहेबाच्या काळामध्ये मार्क्सवाद इतका फोफावलेला होता की सगळं जग मार्क्सवादाकडे आकर्षित होत होतं. त्यावेळी बाबासाहेबांनी सांगितलं होतं की सोव्हिएत रशिया हा याचा मार्क्सवादाचा जो विकास आहे तो पत्त्याच्या बंगल्यासारखा आहे, ज्या स्पीडने जाईल त्या स्पीडने तो कोलॅप्स होईल. हे बाबासाहेबांनी 70 वर्षापूर्वी अगोदर सांगितलेलं होतं. आज आपण तुम्ही रशियाची अवस्था बघा, रशियाच्या पंखाखालच्या असलेल्या देशावरती जातो, स्वारी करतो, युद्ध करतोय, बॉम्ब टाकतोय. ही आजसुद्धा रशियाची लोक म्हणतात की बाबासाहेबांची दूरदृष्टी जी 70 वर्षापूर्वी होती ती आमच्या नेत्यांना कळली नाही. असे दूरदृष्टीचे असणारे बाबासाहेब यांना माहीत होतं की भारतामधले सत्ताधारी असोत या विरोधी पक्ष असोत यांच्यामध्ये सत्ताधारी त्यावेळचे जे पक्ष होते ते त्यांचं सर्व धर्मभाव हा तोंडामध्ये होता, ओठावरती होता फुले आंबेडकरवाद, परंतु पोटातून मात्र मनुवाद जोपासत होते. आणि आजचे काही सत्ताधारी ते ओपनलीच मनुवाद जोपासत आहेत. आणि अशामध्ये या देशामध्ये मार्क्सवाद फेल होणार आहे, गांधीवाद फेल होणार आहे, सावरकरवाद फेल होणार आहे, कुठलाही वाद फेल होणार आहे. परंतु एक वाद मात्र असा राहणार आहे की त्या वादाला येणाऱ्या हजारो वर्ष तुम्ही कुणीही चॅलेंज देऊ शकत नाही. कारण तो मानवतेचा वाद आहे, तो समतेचा वाद आहे, तो एकतेचा वाद आहे, राष्ट्रहिताचाच नव्हे तर जगाला सामावून घेणारा, जगाला कवेत घेणारा असा तो आंबेडकरवाद आहे. अशा आंबेडकरवादाचा ज्यावेळी बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची स्थापना केली त्याच्यापूर्वी बाबासाहेबांनी पहिल्यांदा जनतेला खुलं पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये बाबासाहेबांनी आपली मतं मांडलेली आहेत की पक्ष कसा असला पाहिजे, कुणासाठी काम करणारा असला पाहिजे, त्याची ध्येय धोरणं काय असली पाहिजेत आणि तो पक्ष राष्ट्रहितासाठी कसा मजबूत असेल या दृष्टीनं बाबासाहेबांनी जनतेला आव्हान केलं. जनतेला ज्यावेळी जाहीर आव्हान केलं होतं त्यावेळी पहिल्यांदा साथ कोणी दिली बाबासाहेबांना? राम मनोहर लोहिया, समाजवादी विचारसरणीचे त्यावेळेचे मधु लिमये, आचार्य आत्रे यांनी बाबासाहेबांना साथ दिली आणि त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं बाबासाहेबांना की आम्ही तुमच्यासोबत रिपब्लिकन पक्षामध्ये काम करायला तयार आहे. त्यावेळी अध्यक्ष, सरचिटणीस, कोषाध्यक्ष यांची निवडसुद्धा झाली होती. परंतु दुर्दैव असं आहे की बाबासाहेबांचं नंतर थोड्याच अवधीमध्ये 6 डिसेंबरला
महापरिनिर्वाण झालं. परंतु एक गोष्ट मात्र आहे की बाबासाहेबांनी त्यावेळी म्हटलेलं आहे की मी रिपब्लिकन पक्षाचं हे बीज आहे हे निवळ खडकावरती टाकतोय. खडकावरती यासाठी तुम्हाला सांगतो की हा पक्ष रुजायला, वाढायला आणि त्याला फळं यायला फार वेळ लागणार आहे. इतका वेळ लागणार आहे की ज्यांना दम निघत नाही, धीर निघत नाही, ते इकडे तिकडे पळणार, जाणार. मग ते आमचे असतील या परके असतील, ते जाणार ही त्यांना खात्री होती. परंतु बाबासाहेब सांगतात की मी जो रिपब्लिकन पक्ष जो हे बीज पेरलेलं आहे याला येणारी फळं ही उशिरा येतील, परंतु इतकी मधुर फळं असतील की त्या फळाचा स्वाद घेण्यासाठी त्यावेळेच्या लोकांना खरी लोकशाही कळेल. आजसुद्धा लोक अस्थिर आहेत. आंबेडकरी चळवळीमध्ये अनेक वेळा विचार मांडला जातो की संविधान बदललं जाते की काय, संविधानावरती बाधा येते की काय. परंतु आत्तापर्यंत जगामध्ये फक्त 2च देशाचे संविधान बदललेले आहेत आणि भारताचं संविधान म्हणजे जगाची सर्वात मोठी लोकशाही आणि ह्या लोकशाहीचं संविधान बदलणं तेवढं सोपं नाही. परंतु अशा भ्रमातसुद्धा आपण राहता कामा नये की भविष्यामध्ये बदललं जाणार नाही म्हणून. फक्त एवढीच गोष्ट आहे की आपल्याला संविधान वाचवायचं असेल तर आपण खऱ्या अर्थानं आपल्या कुटुंबापासून संविधान साक्षरता अभियान सुरू केलं पाहिजे. आपल्या कुटुंबामध्ये जर आपल्या मुलांना, पत्नीला, घरच्या परिवाराला जर संविधान कळत नसेल आणि आपण बाहेर जाऊन जर प्रवचन करत असू तर तो निव्वळ देखावा आहे. संविधानाची खरी सुरुवात ही आपल्या घरातून झाली पाहिजे. आपण आपल्या पत्नीला किती समानतेने वागवतो, आपल्या घरच्याशी आपण किती बंधुत्वाने वागतो आणि आपण आपल्या घरच्याशी किती मैत्री, करुणा, प्रज्ञा या सर्व गोष्टीची सांगड घालून आपण समन्वयाने किती आपला विकास करतो, याच्यावरती खऱ्या अर्थानं तिथून सुरुवात होते. म्हणून आपलं घर प्रगल्भ. बाबासाहेब म्हणतात भारत बोधमय करायची विचार करू नका. प्रबुद्ध भारत करायचं असेल तर पहिल्यांदा तुमचं घर प्रबुद्ध झालं पाहिजे. तुमचं घर जर प्रबुद्ध झालं तर भारत प्रबुद्ध व्हायला वेळ लागणार नाही. म्हणजे बाबासाहेबांचं जे बुद्धाचा जो विचार आहे, अतदीप भव, स्वयंप्रकाशित व्हा. स्वयंप्रकाशित होऊन तुम्ही तुमचं कुटुंब प्रबुद्ध केलं पाहिजे, तर तुमचा शेजारी प्रबुद्ध होईल. परंतु आम्ही मात्र कुटुंबाला ठेवतो बाजूला आणि आम्हीच मात्र पुढं राहतो. त्याच्यामुळे एक ना धड वाराभर चिंध्या अशी अवस्था कुठेतरी समाजाची व्हायला लागली. ते होता कामा नये. आणि वास्तवता बाबासाहेबाच्या रिपब्लिकन पक्षाच्या अनेक गटबाजी झाले असेल, अनेक गोष्टी जरी झाल्या असले तरी बाबासाहेबाचा विचार कोणी मारू शकलेला आहे. कारण लाईव्ह आंबेडकरपेक्षा डेड आंबेडकर, जिवंत बाबासाहेबांचे मृत्यू बाबासाहेब अतिशय डेंजर आहेत हे जगाने मान्य केलेलं आहे. कारण आजसुद्धा जगामध्ये बाबासाहेबाचं नाव आहे. एक साधी छोटीशी फिल्म आली जय भीम, त्या फिल्मने इतका मोठा हंगामा केला की आमची लोक त्याच्या विरोधात डिबेट, राजकीयच भाषा करायला लागली. परंतु त्या फिल्ममध्ये कुठेही बाबासाहेबाचं नाव घेतलेलं नाही, कुठं फोटो दाखवलेले नाहीत. परंतु बाबासाहेबाचं कलम 19 काय आहे, या 19 कलमाने दिलेले जे अधिकार काय आहेत त्या अधिकाराचे मात्र आपल्याला त्या फिल्मने जाणीव करून दिली. आज बऱ्याच चांगल्या पिक्चर यायला लागलेत. त्याच्यामध्ये जयंत एक चांगला आलेला पिक्चर आहे, समाजाला आदर्श घेण्यासारखा. दुसरे आता नागराज मंजुळेचे सुद्धा चांगले पिक्चर आलेले आहेत. तर हे पिक्चर म्हणजे एकेकाळी एखाद्या पेपरमध्ये जर एखादी बातमी आली, प्रस्थापिताच्या पेपरमध्ये बातमी आली तर लोक ते पेपर घ्यायला तुटून पडत होते. परंतु आता आपला मीडिया झालेला आहे. मोबाईल हा तुमचा मीडिया आहे. या मीडियामध्ये, मोबाईलमध्ये तुम्ही काही तर प्रबंधात्मक परंतु अभ्यासात्मक टाकलं पाहिजे. परंतु काही मंडळी इकडचं उचलतात, तिकडचं उचलतात, यूट्यूबवरती वगैरे किंवा बाकीच्या ठिकाणी टाकतात, व्हॉट्सअपवरती टाकतात. त्याच्यामुळे दिशाभूल होते. जे काय असेल ते आपल्याला पूर्णपणे अभ्यासाअंती संदर्भ देऊन त्या सगळ्या गोष्टी टाकल्या पाहिजेत की जेणेकरून तो एक विचार, कारण विचाराबद्दल कर्मवीर भाऊराव पाटलांनी काय म्हटलेलं आहे की शेतकऱ्याला बिदागी हवी असेल तर शेतकरी काय करतो, 1 वर्षासाठी धान्य पेरतो. शेतकऱ्याला बिदागी हवी असेल तर 1 वर्षासाठी धान्य पेरतो. आणि तुम्हाला 100 वर्षाची बिदागी हवी असेल तर माणसं पेरा आणि 1000 वर्षाची बिदागी हवी असेल तर विचार पेरवा. बुद्ध बाबासाहेब यांनी काय केलं आहे, विचार पेरलेला आहे. आणि तो विचार 2500 वर्षापासून इतका अजरामर आहे की त्याला अनेक विरोधक संपवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु तो संपत नाही. कारण तो विचार इतका प्रगल्भ आहे. तो विचार हा मानवतेचा आहे, तो विचार हा समतेचा आहे. आणि त्या समतेच्या विचाराला घेऊन जर आपण चालायचं असेल तर खऱ्या अर्थानं आपल्याला लोकशाही म्हणजे काय,
संविधान म्हणजे काय, माझे मूलभूत अधिकार काय आहेत याची जाणीव झाली पाहिजे. परंतु याची मात्र तुम्हाला जाणीव होऊन दिली जात नाही. यापासून तुम्हाला अलिप्त ठेवलं जातं. तुम्हाला धर्मवादामध्ये, जातीवादामध्ये, प्रांतवादामध्ये गुंतवून टाकलं आहे. नवीन नवीन प्रश्न निर्माण केले जातात आणि ज्या मूळ प्रश्न आहेत त्या मूळ प्रश्नाला बगल दिली जाते. खऱ्या अर्थानं कुठलाही प्रश्न सोडवायचा असेल तर बाबासाहेब म्हणतात अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं पाणी आहे. या सगळ्या मूलभूत गरजा भागवणं हे सरकारची जबाबदारी आहे. परंतु सरकार मात्र त्याच गोष्टींना बगल देऊन दुसऱ्या गोष्टीमध्ये तुम्हाला गुमराह केलं जातं. तुम्हाला मूळ विषयापासून बाजूला केलं जातं. त्याच्यामुळं खरी लोकशाही काय आहे, खऱ्या लोकशाहीचा अर्थ काय आहे, खरी समता कशामध्ये आहे हे खऱ्या अर्थानं आपण समजून घेण्याचे आहे. त्यासाठी आपण बाबासाहेबांना समजून घेतलं पाहिजे. बाबासाहेब डोक्यावरती घेऊन चालणार नाही. आता जयंती आली बघतो आपण, इतक्या मोठ्या मिरवणुका निघतात, इतका मोठा म्हणजे त्याच्यावरती खर्च केला जातो. परंतु या जयंतीमधून तुम्ही समाजाचं किती प्रबोधन करता ते खऱ्या अर्थानं समाजाचं आउटपुट असणार आहे. परंतु जयंतीमध्ये नुसतंच दाबडदिंगा करून जर आपण बाबासाहेबांची जयंती केली तर बाबासाहेबाच्या विचारापासून आपण लांब जाऊ शकतो. कारण बाबासाहेबांनी स्वतःच्या जयंती करायला विरोध केलेला आहे. बाबासाहेबाचं स्पष्ट म्हणणं होतं की माझं नाव घेऊन जय जयकार करण्यापेक्षा माझ्या दृष्टीने जी गोष्ट लाख मोलाची आहे त्यासाठी प्राणपणाने झटा. मग बाबासाहेबांच्या दृष्टीनं लाख मोलाची गोष्ट काय आहे तर SC ST OBC आपण संघटित झालं पाहिजे. लखनौच्या एका सभेमध्ये बाबासाहेब म्हणतात अरे मी तुम्हाला मताचा आणि आरक्षणाचा अधिकार दिला आहे. SC ST OBC तुम्ही संघटित व्हाल त्या दिवशी तुम्ही या देशाचे नोकर नाही तर मालक बनाल. आपण सर्वजण मालक बनूया, त्यासाठी सर्व संघटित होऊया. संघटित होऊन आपण हा देश वाचवूया. हा देश वाचला तर आपण वाचणार आहोत, आपण सुरक्षित होणार. एवढंच आजच्या बाबासाहेबाच्या जयंतीप्रसंगी मी सर्वांना अभिवादन करतो आणि विनंती करतो की बाबासाहेबांनी शिका ज्ञानासाठी सांगितलं, ज्ञानासाठी शिका म्हणून सांगितलं आणि बाबासाहेबांनी संघर्ष करा हा समतेसाठी सांगितलं आणि संघटित व्हा सत्तेसाठी. तर हा क्रम कुठेतरी चुकतोय, तो क्रम पहिल्यांदा आपण बरोबर लावला पाहिजे आणि त्या क्रमाप्रमाणे आपण संघटित होऊ, ज्ञान घेऊया, ज्ञानवंत होऊया आणि संघटित होऊया आणि संघर्ष करूया. तरच खऱ्या अर्थानं या देशामध्ये लोकशाही चिरकाल टिकेल एवढीच मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि परत एकदा लॉर्ड बुद्धा चॅनलचे मी आभार व्यक्त करतो आणि इथे थांबतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.